भोळा माझा नाथ सोमवारी आठवावा, बेलपत्र अर्पितो प्रेमाने सोमवारी, मंत्र ओठी वहावा, जडी दुधाभिषेक करी सोमवारी, मन भक्ती तरंगविन मी सोमवारी. नमस्कार, हॅलो, वेलकम. कसे आहात तुम्ही सगळे? कसे आहात? वेलकम टू इन्फोबॉट स्वामी चॅनल. तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं व्रत डिस्कस करणार आहोत, जे आहे 16 सोमवारचं व्रत. जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे. यावर आपण हिंदू कल्चर मधील स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो, तसेच स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो. तर आजचा तो व्हिडिओ तुम्ही बघा. जसे मी आधी सांगितलं, आज आपण 16 सोमवारचं व्रत हे पूर्ण जाणून घेणार आहोत, कारण श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर काय आहे 16 सोमवारचं व्रत, त्याचं पूर्ण व्रताची विधी काय आहे, महत्व काय आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. आणि बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोगॉड स्वामी चॅनलवरती, ते देखील तुम्ही बघा. आणि इन्फोगॉड स्वामी चॅनलचे इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटत असेल, लाईफ चेंजिंग वाटत असेल, तर इन्फोगॉड स्वामी चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा. चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड स्वामी चॅनल. भगवान शिवशंकर हे देवादिदेव आहेत, ते महादेव आहेत, ते आदिगुरु आहेत. सगळ्या गुरूंचे गुरु आदिगुरु हे महादेव आहेत. तर महादेवांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि अत्यंत फलदायी, शीघ्र फलदायी असं जे अत्यंत फेमस असलेलं व्रत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये, ते म्हणजे 16 सोमवारचं व्रत. याविषयीची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. 16 सोमवारचं व्रत हे विशेषतः स्त्रिया किंवा इच्छुक भक्तांनी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी करण्याचं व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही पवित्र सोमवारी सुरू करू शकतो. जसं की श्रावण सुरू झालेला आहे, कालपासूनच सुरू झालेला आहे, आणि आता पहिला सोमवार श्रावणाचा येणार आहे. आणि ह्या वर्षी श्रावणामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. तर श्रावणातल्या पहिल्या सोमवार पासूनच तुम्ही 16 सोमवारचं व्रत करू शकता, किंवा नागपंचमी नंतर जो पहिला सोमवार येतो तेव्हा तुम्ही हे अत्यंत श्रद्धेने, मनोभावे, नम्रतेने शिवशंकरांना शरण जाऊन करण्याचे हे व्रत आहे. तर आपण जाणून घेतलं की 16 सोमवारच्या व्रताची सुरुवात कधी करायची, तर ती दरवर्षी श्रावण महिन्यामध्येच करायची. श्रावणाच्या पहिल्या सोमवार पासून, किंवा नागपंचमी होऊन गेली श्रावणातली की जो पहिला सोमवार येतो, किंवा जेव्हा तुम्हाला 4 ते 5 सोमवार येतील, जेव्हा शक्य होईल तेव्हा श्रावणामध्ये हे 16 सोमवारचं व्रत सुरू करायचं आहे. शिवशंकरांवर श्रद्धेने केलेल्या या व्रतामुळे विवाह, संतान, आरोग्य, मनशांती, यश, कीर्ती, आरोग्य आपल्याला प्राप्त होते. इच्छित फलप्राप्ती आपल्याला होत असते. शिवशंकरांना श्रावणात केलेलं कोणतंही व्रत, किंवा कोणतंही व्रत जे श्रावणात सुरू केलं तर ते व्रत अत्यंत प्रिय आहे. त्यातून सोमवारचं व्रत त्यांच्यासाठी खूपच प्रिय आहे. तर व्रत कसं करायचं आहे, काय नियम पाळायचे आहेत, काय व्रताची विधी आहे, ते आपण जाणून घेऊया. तर 16 सोमवारच्या व्रतामध्ये आपल्याला कळते की सोमवार जे आहेत ते श्रावणामध्ये सुरू करायचे आणि 16 सोमवार क्रमाने करायचे आहेत. फक्त तुम्ही स्त्री असाल तर ह्यामध्ये तुमचा एखादा सोमवार जाऊ शकतो, कारण 16 सोमवारला साधारण 4 ते 5 महिने लागू शकतात. तर आपल्या मासिक धर्मामुळे कोणत्याही महिन्यातला एखादा सोमवार आपल्याकडून तो जाऊ शकतो, तर तो ड्रॉप करायचा आहे. आणि जेवढे सोमवार आधी झाले तो ड्रॉप करून त्याच्या पुढचा सोमवार धरून ते एकूण आपण क्रमाने पूर्ण करायचे आहेत. असं 16 सोमवार, एकूण 16 सोमवार आपण पूर्ण करायचे आहे. तर ह्याची विधी काय आहे तर आपण जाणून घेऊ. श्रावणामध्ये ह्याची साधारण सुरुवात करायची आणि 4 महिने, हे साधारण 4 ते 4.5 महिने चालते. तर कार्तिक महिन्याच्या सोमवारी आपण ह्याचा एंड किंवा समाप्ती 16 सोमवारच्या व्रताची करायची. तर पहाटे लवकर उठायचं सोमवारी, घर स्वच्छ करायचं, स्नान करायचं आहे, शुचिर्भूत व्हायचे. गंगाजल असेल तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे, किंवा गोमूत्र आंघोळीच्या पाण्यात टाकायचे, त्याने आंघोळ करायची, स्वच्छ व्हायचं आहे, घर पण स्वच्छ करायचं आहे. जी काही नित्य नियमाची पूजापाठ आहे आपली ती करायची आहे. देवघर स्वच्छ ठेवायचं आहे. आपल्या घरामध्ये महादेवांची पिंड असते ती आपण घ्यायची आहे. स्वच्छ पांढऱ्या किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये आपण राहायचं आहे. म्हणजे ज्या दिवशी आपलं व्रत असणार आहे सोमवारी, तेव्हा पांढऱ्या कलरचे कपडे, साडी
घालायचे किंवा पिवळी साडी, पिवळे वस्त्र घालायचे आहे. शिवपिंडी आपल्याकडे देवघरामध्ये असते, ती ताम्हणामध्ये घ्यायची आहे. त्याच्या खाली 3 पळी पानं, ताजं पाणी टाकायचं आहे किंवा गंगाजल 3 पळ्या टाकायचं आहे किंवा ताजं पाणी जे काही असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना आवाहन करायचं, प्रार्थना करायची की हे भोलेनाथ, हे शिवशंकर, हे पार्वती माई, हे बाप्पा, जसं की हे श्री गणेश, हे श्री महादेव, हे श्री पार्वती माई, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि मी तुमचे 16 सोमवारचे व्रत श्रावणातल्या आजच्या ह्या सोमवारपासून सुरू करत आहे. तर ते क्रमाने 16 सोमवार माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि कार्तिक महिन्यापर्यंत हे व्रत पूर्ण करून मला योग्य कृपा आशीर्वाद द्या, अशी आपण नम्रपणे प्रार्थना करायची. आपली जी काही इच्छा असेल, जसं की कुमारिका असेल तर विवाहासाठी हे व्रत अत्यंत प्रसिद्ध आणि विशेष फलदायी आहे. तर सांगायचं माझा लवकर विवाह होऊ द्या, तुम्हाला जसा जोडीदार हवाय ते सांगायचं, कसा आहे तसा मिळू द्या, मनासारखे मिळू द्या. जॉबसाठी असेल तर जॉबची इच्छा सांगायची आहे, जॉब लवकर द्या, किती सॅलरीचा हवाय ते देखील सांगा. बिझनेससाठी करताय ते सांगा. कोणता गृहकलेश असेल, पारंपरिक समस्या असेल, मूल न होण्याची, ते देखील तुम्ही सांगू शकता आणि मूल लवकर होऊ द्या, निरोगी मूल द्या. नवरा बायकोचं नातं नीट चालत नसेल तर ते नीट सुरळीत करा आणि योग्य सौभाग्याला नीट तुम्ही मार्गदर्शन करून सौभाग्य नीट माझं नांदू द्यात, असं पण तुम्ही म्हणू शकता. आरोग्याची समस्या असेल ती सांगू शकता. अशी जी काही समस्या आहे ती सांगायची, इच्छा सांगायची शिवशंकरांना, गणेशाला आणि पार्वती माईला आणि त्यांना आपण ताम्हणामध्ये 3 पळ्या पाणी टाकून मांडायचं आहे शिवपिंडीला. त्याच्यावरती गंगाजल आणि ताजं पाणी 3 वेळा टाकायचं शिवपिंडीवरती. दूध टाकायचं, मध, दही, दूध, पाणी, ताजं पाणी, साखर, हे सगळं एकत्र करून पंचामृत जे बनवतो, केळी ते टाकून ते पंचामृत टाकायचं किंवा सेपरेट दूध, दही, मध हे टाकलं, साखर टाकली, तांदूळ टाकले तरी चालेल. ते टाकून आपण त्याचा अभिषेक करायचा आहे. शिवपिंडीचा अभिषेक करत असताना भगवान शिवशंकरांचा ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणायचा किंवा शिवाय नमः, ओम शिवाय नमः असं म्हणलं तरी चालेल किंवा महामृत्युंजय मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे 108 वेळा. जो मंत्र तुम्हाला शिवशंकरांचा येत असेल तो म्हणायचा आहे आणि यथोचित अभिषेक आपण शिवपिंडीवरती घरच्या घरीच करायचा आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छ वस्त्राने पुसायचं आहे. ताज्या पाण्याने पूर्ण अभिषेक झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ करायची पिंड, स्वच्छ वस्त्राने पुसायचं आहे. योग्य जागेवर देवघरात ठेवायचं किंवा एखाद्या छोट्याशा चौरंगावर किंवा छोट्याशा पाटावर तांदूळ खाली टाकायचे आहे, त्याच्यावर शिवपिंडी मांडायची आहे अभिषेक केलेली. त्याला आपण अत्तर लावायचं आहे, त्यानंतर भस्म लावायचं आहे, चंदन लावायचं आहे आणि बेलपत्र व्हायचे आहेत. तुम्हाला जेवढी शक्य होतील 11, 21, 51, 101, 108 जेवढी बेलपत्र तुम्हाला शक्य होतील ती व्हा. त्या बेलपत्रांवरती राम 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 असं अक्षर लिहिलं तर खूप चांगले, नाही लिहिलं तरी हरकत नाही. तर 108 किंवा तुम्हाला जेवढी शक्य होतील तेवढी बेलपत्र व्हा. बेलपत्र ही 3 किंवा 5 पानांची व्हायची. तुटकी अर्धवट बेलपत्र वाहू नका. बेलपत्राचा दांडा आपल्या साईडला ठेवायचा आहे आणि बेलपत्राची जी मधली साईड ती बरोबर पिंडीवरती टॉपला मांडायची आहे. अशा प्रकारे नीट बेलपत्र अर्पण करायचं. बेलपत्र अर्पण करत असताना पण तुम्ही ओम नमः शिवायचा जप करा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. जेवढा वेळा मंत्र उच्चार करता येतील तुम्हाला हे व्रत करत असताना ते करा. अत्यंत नम्रतेने शरण जाऊन आणि मनोभावे तुम्ही उपासना करा भगवान शिवशंकरांची. त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करायची आहे. कथा वाचन, 16 सोमवारची जी कथा आहे ती तुम्ही वाचायची आहे. मी आता तुम्हाला 2 कथा सांगणार आहे, त्यापैकी जी तुम्हाला सोयीस्कर वाटेल ती वाचा. त्याच्यानंतर शिवतांडव स्तोत्र वाचलं तरी चालेल. भगवान शिवशंकरांच्या आरती जी आहे लवथवती विक्राळ ती म्हणायची आहे. दुर्गे दुर्घटभारी देवीची आरती म्हणायची आहे आणि सर्वात आधी गणपतीची सुखकर्ता दुःखहर्ता अशा 3 आरत्या करायच्या आहेत. आरती करून झाल्यानंतर किंवा करण्याआधी हे व्रत झाल्यानंतर 16 सोमवारच्या व्रताची जी कथा असते ती वाचायची आहे. दिवसभर उपवास ठेवायचा आहे. सात्विक तुम्ही फलाहार घ्यायचा आहे. तुम्हाला जर निरंकार करणं शक्य असेल निरंकार करा. फक्त खडी साखर आणि पाणी खा, निरंकार करा. दिवसभर काही खाऊ नका. ह्या व्रताचा उपवास हा शक्यतो निरंकार किंवा फलाहारावर केला जातो. काही शक्य नसेल, जॉबला जात असेल, सहन होत नसेल तुम्हाला, तर पूजा उरकून घ्यायची आहे मनोभावे सात्विकपणे आणि तुम्ही उपवासाचे जे पदार्थ आहे साबुदाणा खिचडी हे ते तुम्ही खाऊ शकता आणि शक्यतो तुम्हाला रताळ्याच्या चकत्या हे ते खायची किंवा फळं खायची आहेत. वरई शक्यतो खाऊ नका 16 सोमवारच्या व्रताला.
तुम्ही साबुदाण्याची भाकरी, साबुदाण्याची खिचडी खा या उपवासाला. शक्य असेल तर फळाहार किंवा निरंकार करा, खडीसाखर हे ते खा. चहा, कॉफी चालू शकतं ह्या उपवासाला. पण रात्री हा उपवास सोडायचा नाही. दुसऱ्या दिवशीच तुम्ही खडीसाखर खाऊन पुन्हा हे जे आपण व्रत केले त्याची उत्तर पूजा करायची. ते जे निर्माल्य काढून घ्यायचं, नदीमध्ये वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे. शिवशंकरांची परत यथोच्च पूजा करायची ताज्या पाण्याने. त्यांना भस्म, चंदन, अत्तर लावून देवघरात दुसऱ्या दिवशी मांडायचं उत्तर पूजा करून. असं दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडायचा आहे. आणि उपवास सोडताना गोड नैवेद्य दुसऱ्या दिवशी शिवशंकरांना दाखवायचा. आणि ज्या दिवशी व्रत कराल सोमवारी, तेव्हा तुम्ही दूध साखरेचा, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा. आणि साबुदाण्याची खिचडी केली तर त्याचा दाखवायचा आहे. फळांचा नैवेद्य अर्पण करायचे 16 सोमवारच्या व्रताला. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला गोड शिरा, गोड खीर किंवा पूर्ण स्वयंपाक करून पुरणपोळीचा किंवा गोड पदार्थाचा तो दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून उत्तर पूजा करायची आहे. निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे. तुम्ही फॉरेन मध्ये राहताय आणि हे व्रत करताय तर तुम्ही जिथे पॉन्ड असतील की जिथे शक्य असेल निर्माल्य सोडणं, तिथे तुम्ही ते सोडून द्या त्याचं निर्माल्य. असे साधेपणाने हे व्रत करायचे. दिवसभर नामस्मरणात राहायचे. अपशब्द तुम्ही टाळायचे आहे. खोटं बोलायचं नाही. सात्विक आपलं आचरण ठेवायचं आहे. शिवशंकरांचे जेवढी स्तोत्र मंत्र म्हणता येतील, कथा वाचता येतील त्या तुम्ही म्हणायच्या आहेत. आता शिवशंकरांच्या आपण काय कथा आहे 16 सोमवारच्या त्या ऐकूया. सोमवार शिवरायांचा आराधना करूया, त्रिपुंडधारी भोळे शंकरांना भक्ती ध्यानाहून घेऊयात. तर 16 सोमवारच्या व्रताची कथा ही विवाह संबंधातली आहे. तर एकेकाळी एक राजाची कन्या होती, जिला सतत लग्नामध्ये अडथळे येत होते. ती राजकन्या असल्यामुळे सगळीकडे हे सर्वश्रुत होतं की राजाच्या कन्येचं लग्न होत नाही, विवाहामध्ये अडथळा आहे, ठरता ठरता तिचं लग्न मोडत असे. ती खूप दुःखी कष्टी राहू लागली. दिवसेंदिवस ती कोमेजून गेली. एक दिवस ती एका साध्वीला भेटली. ती शिवशंकरांची भक्त होती. त्यांची नेहमी ती उपासना करायची. साध्वीने तिला सांगितलं की तू शिवशंकरांची भक्तीन आहेस, तर तू अजून भक्ती वाढव आणि येत्या श्रावणापासून तू 16 सोमवारचं व्रत श्रद्धेने, मनोभावाने कर. आणि ते निरंकार कर किंवा फलाहाराने कर, खडीसाखर खाऊन कर. आणि जेवढं शक्य होते तेवढे शिवशंकरांचे मंत्र जाप करून त्यांना 108 किंवा 1008 असे बेल तू शिवशंकरांना अर्पण कर. घरच्या घरी तुझ्या राजवाड्यात शिवशंकरांच्या पिंडीवर हे व्रत कर किंवा शिवालयामध्ये जाऊन तू हे व्रत कर. शिवशंकर हे भोलेनाथ आहेत, ते नक्की तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुला विवाहाचा इच्छित वरप्राप्तीचा वरदान देतील. असं एक वृद्ध स्त्री, साध्वी स्त्री राजकन्येला सांगते. त्याप्रमाणे राजकन्या ही भोळ्या भाबड्या भावाने श्रद्धेने शिवशंकरांचे 16 सोमवारचे व्रत येत्या श्रावणी सोमवार पासून न चुकता सुरू ठेवते. 16व्या दिवशीच काय होतं, 16व्या सोमवारच्या 16व्या दिवशी म्हणजे 16 सोमवार पूर्ण होतात तेव्हा शिवशंकर तिच्या स्वप्नात प्रकट होतात आणि तिला म्हणतात की हे कन्ये, मी प्रसन्न झाले तुझ्या ह्या उपासनेने, भक्तीने, आणि मी तुला योग्य कृपाशीर्वाद द्यायला प्रकट झालोय. आणि तुझे इच्छित जे आहे मनोरथ की तुझा विवाह योग्य राजपुत्राशी व्हावा, ते लवकरच आता पूर्ण होईल, संपुष्टात येईल आणि तू सुखी नांदशील. असं धनधान्याने आणि आरोग्याने तू नांदशील आणि तुझा विवाह पण योग्य ठिकाणी होईल, असा कृपा आशीर्वाद तिला वरदान देतात भोलेनाथ प्रकट होऊन. आणि थोड्याच दिवसात तिचं लग्न एका ज्ञानी गुणवंत अशा राजकुमाराशी होतं आणि तिची जी विवाहाची इच्छा होते ती पूर्ण होते. तर या व्रतातून असं म्हणजे पायंडा पडला की हे व्रत श्रद्धेने, संयमाने केलं तर कोणत्याही जीवनातल्या कठीण प्रश्नातून आपण बाहेर पडतो आणि इच्छित ज्या कुमारिका आहेत त्यांना वरप्राप्ती होते, लवकर त्यांचा विवाह जुळून येतो, विवाहातले अडथळे दूर होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील हे व्रत प्रसिद्ध आहे. ही कथा तुम्ही 16 सोमवारच्या व्रताच्या दरम्यान पूजापाठ झाली, सगळा अभिषेक करून झाला की वाचायची आहे. दुसरी पण एक व्रतकथा आहे 16 सोमवारची. एक गरीब दरिद्री ब्राह्मण होता, दाम्पत्यच ते पूर्ण दरिद्र होतं. त्यांनी 16 सोमवारचं व्रत केलं. ते निष्ठेने भगवान शिवशंकरांची पूजा करत असत. तर त्यांच्या गरिबीवरती त्यांना दया आली भगवान शिवशंकरांना आणि भक्तीवरती पण ते प्रसन्न झाले. आणि शेवटी प्रभूंनी प्रत्यक्ष प्रकट होऊन त्यांचे कष्ट दूर केले. त्यांना वरदान दिले की तुमची दरिद्रता जाईल, तुम्हाला सुखी जीवन प्राप्त होईल, धनधान्य आणि संतान प्राप्ती होईल आणि तुमची जी काही उपासनेची कीर्ती आहे ती सर्व दूर, सर्वश्रुत होईल, पसरेल आणि अनेक लोक तुमच्याप्रमाणेच माझ्या पण चरणांशी येतील आणि 16 सोमवारचे व्रत करतील इच्छापूर्तीसाठी. अशी शिव महापुराणामध्ये देखील ही
कथा आहे. त्यामुळे आपली गरिबी नष्ट करण्यासाठी आणि इच्छित मनोरथ पूर्ण करण्यासाठी 16 सोमवारचं व्रत हे रूढ झालं आणि आजतागायत अनेक युगानुयुगे हे चालू आहे. तर हे नक्कीच आपल्यासाठी फलदायी आहे. तर या कथा तुम्ही 16 सोमवारच्या व्रताच्या दिवशी वाचायच्या आहेत. आता ह्याचे काय फायदे आहेत 16 सोमवारच्या व्रताचे ते बघूया. विवाहामधले अडथळे दूर होतात, इच्छित वर प्राप्ती होते, किंवा मुलगा असाल आणि तुम्ही करत असाल तर इच्छित वधू तुम्हाला प्राप्त होते. संतान प्राप्तीसाठी उपयुक्त आहे. आरोग्याच्या समस्या, मानसिक समस्या त्याच्यातून शांतता मिळेल यासाठी देखील उपयुक्त आहे. कुंडलीतील कोणताही ग्रहदोष असेल, चंद्रदोष, मंगळदोष, राहू दोष, केतू दोष, सर्पदोष, कालसर्पदोष ते दूर होतात. शनी दोष देखील नष्ट होतो, कारण शनी हे काळ आहेत तर महादेव महाकाळ आहेत. तर शनीला, राहूला, केतूला शिवच महाकाळच कंट्रोलमध्ये आणू शकतो. त्यामुळे 7.5 चालू आहे तरी देखील 16 सोमवारचं व्रत हे अत्यंत फलदायी ठरतं. शिवांची उपासना केल्यावर शनी आपोआपच आपल्याला नम्रतेने फळ देतात आणि त्यांचा जो वक्रदृष्टी आहे ते आपल्यापासून कमी करतात किंवा हटवतात. शिवकृपा प्राप्त होते, प्रत्येक कार्यात आपल्याला संपन्नता मिळते आणि आपल्या जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो. आपण शिवशंकरांच्या ह्याच्यामध्ये गेलो, शरणागतीमध्ये संयम मिळतो आणि आपल्या श्रद्धेची परीक्षा घेतली जाते. त्यामुळे हा जन्म नाही तर जन्मोनजन्मी आपण कृतकृत्य राहतो शिवशंकरांच्या चरणांपाशी. तर 16 सोमवारचा व्रत हा फक्त उपवास नाही तर भक्ती, संयम, श्रद्धेचा संगम आहे. त्यामुळे आपण हे व्रत करायचंच आहे, आपण स्त्री असो पुरुष असो. आता 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर काय करायचं आहे की 16व्या सोमवारी त्याची समाप्ती करायची. जसं मी सांगितलं की प्रत्येक सोमवारी दुसऱ्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून त्याची समाप्ती करायची. पण 16व्या सोमवारी काय करायचं आहे की 16 सुहासिनी जोडपे म्हणजे लग्न झालेले मॅरिड कपल जे असतात, जोडपे लग्न झालेली, अशा 16 जोड्या आपल्या घरी बोलवायच्या आहेत. त्यांची पाद्यपूजा करायची आहे, त्यांचा यथोच्च सन्मान करायचा आहे. शाल जोडी देऊन किंवा साडी चोळी देऊन हळदी कुंकू सुहासिनीचं लेणं द्यायचंय, 16 शृंगारचं लेणं द्यायचंय त्या 16 जोड्यांना, सुहासिनींना. आणि त्यांची पाद्यपूजा करायची आहे, त्यांना दूध साखर द्यायचे किंवा भोजन ठेवायचे किंवा केळाचा प्रसाद 16 जोड्यांना देऊ शकतो आणि उपवासाचे पदार्थ देऊ शकतो 16व्या सोमवारी. किंवा तुम्ही उद्यापन करून तुम्ही त्यांना भोजन ठेवू शकता. तुम्ही पुरणपोळीचं किंवा गोड्या धोडाचं, बासुंदीचं, श्रीखंडाचं, पुरीचं असं व्यवस्थित भोजन तुम्ही 16 जोडप्यांना बोलून त्यांची पाद्यपूजा करून हळदी कुंकू समारंभ करून त्यांना 16 शृंगारचे सगळं साहित्य आपण भेटवस्तू द्यायची आहे आणि त्यांना आपण भोजन यथोच्च घालायचं आहे. किंवा उपवासाचे पदार्थ जरी दिले 16व्या सोमवारी अन्नदान म्हणून तरी देखील चालेल. असं तुम्ही व्रताची सांगता करायची आहे 16 सोमवारच्या. जर तुम्हाला घरी 16 जोडप्यांना बोलवणं शक्य नसेल तर एखाद्या शिवालयामध्ये जेवढे पण लोक येतील तिथे तुम्ही अन्नदान करा आणि तुम्ही तिथे 16 शृंगारचं साहित्य अर्पण करा. किंवा तिथे ज्या स्त्रिया येतील मंदिरामध्ये, शिवालयात किंवा कोणत्याही मंदिरात, तिथे 16 स्त्रियांना तुम्ही 16 शृंगारचं सगळं साहित्य, शाल जोडी तुम्ही त्यांना अर्पण करा आणि एक केळ जरी तुम्ही त्यांना दिलं 16 जणींना तरी देखील चालेल, हळदी कुंकू लावून तरी देखील चालेल. किंवा तुमची परिस्थिती नसेल तर फक्त बोलवून घरी तुम्ही हळदी कुंकू समारंभ करा जोडप्यांना, दूध साखर द्या, केळ द्या, खडी साखर द्या, तेवढं जरी दिलं तरी चालेल. शक्य झालं तर तुम्ही उद्यापन, हे भगवान शिवशंकरांचं व्रत आहे, उद्यापन हे ब्राह्मणाकडून करून घ्या. ब्राह्मणाची पण पाद्यपूजा करा आणि त्यांची जी गरज आहे त्यांना दक्षिणा किंवा गरजेचं धनधान्य किंवा जे काही शक्य असेल त्यांची मागणी असेल ती तुम्ही पूर्ण करा आणि गरिबांना मदत करा. हे तुम्ही करू शकता. आणि त्याच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही ह्याचं पण सत्यनारायणाची देखील पूजा घालू शकता आणि प्रसादाला तुम्ही लोकांना बोलू शकता. असं तुम्ही उद्यापन एकदम शास्त्रोक्त पद्धतीने करायचं आहे. पण ते 16व्या सोमवारच्या वेळेस करायचं आहे, कार्तिक महिन्यात. आधीच 16 जोडप्यांना प्रत्येक सोमवारी बोलवायचं नाही तर प्रत्येक सोमवार पूर्ण करून घ्यायचा आहे. त्याचे सगळे नियम नीट पाळायचे की उपवास 16 सोमवार पूर्ण करायचे, नीट पूजा करायची, बेलपत्र अर्पण करून, पांढरी निळी फुलं अर्पण करून आणि निरंकार उपवास किंवा फलाहार करून उपवास जर 16 सोमवार पूर्ण करायचे आणि 16व्या सोमवारी त्याचं उद्यापन करून 16 मॅरिड कपल्सला, जोडप्यांना हळदी कुंकू, भोजन, त्यांची नीट पाद्यपूजा करून त्यांना उद्यापन करायचं आहे, त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि आपल्याला पण सौभाग्य प्राप्ती हो अशी प्रार्थना करायची. कुमारिका असेल तर, मॅरिड असेल तर माझं पण नीटनेटकं सौभाग्य टिकून राहो, शांतता राहो, गृहकलेश, गृहदोष जाऊ आणि माझ्या घरामध्ये शांती समृद्धी नांदो
माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, सगळ्यांना घरामध्ये आरोग्य मिळो, इडापिडा जावो, अशी प्रार्थना शिवशंकरांच्या चरणी, पार्वती माईच्या व बाप्पाच्या चरणी आपण करायची आहे. तर अशा प्रकारे 16 सोमवारचं हे व्रत आपण या श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारपासून करूयात. आणि सगळ्या स्त्रियांनी करा, पुरुषांनी पण करा. जेवढे पण मुलं मुली 18 वर्षांच्या पुढे त्यांनी केलं तरी चालेल. 18च्या खालच्या मुला मुलींनी करू नका. 18च्या पुढच्याच मुला मुलींनी हे करण्याचं व्रत आहे. मॅरिड वुमन्स असाल तुम्ही करा, आणि कुमारिका असेल तरी देखील तुम्ही करा. कोणत्याही इच्छापूर्तीसाठी, आरोग्याच्या समस्येसाठी तुम्ही हे व्रत करू शकता. लग्नाच्या समस्येसाठी, संतती प्राप्तीसाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. तर अशा प्रकारे अत्यंत फलदायी हे 16 सोमवारचं व्रत हा फक्त उपवास नाही, तर भक्ती आणि शिवशंकरांच्या चरणी जाण्याचा एक अत्यंत सोपा आणि अत्यंत नम्रतेचा मार्ग आहे. त्यामुळे तो आपण दवडायचा नाहीये. तर आपण नक्की हे व्रत करूयात, असं आपण शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करूयात की आपल्याकडून ते हे व्रत पूर्ण करून घेऊ. तर आजचा कंटेंट आपण 16 सोमवार विषयाचा पूर्ण करूयात शिवशंकरांच्या छोट्याशा ओळीने, आणि आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोबॉट स्वामी चॅनल. बाय फॉर नाव. जय भोलेनाथ. ओंकार स्वरूपा त्रिलोचन शंभो, भक्तांवरी कृपा करतो महादेव माझा भोळा. सोमवार आला करूया शिवांची आराधना. त्रिपुंडधारी भोळे शंकरांना देऊयात आपण भोळा अभिषेक. पाना फुलांचा आणि अत्तर सुगंधाचा आणि जलाभिषेक. ओंकार स्वरूपा त्रिलोचन शंभो, शंभो हर हर महादेव. तर आपण आजचा कंटेंट अशा प्रकारे एंड करू, आणि आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोबॉट स्वामी चॅनल. बाय बाय. धन्यवाद. हर हर महादेव.